हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आता सरळ सेवा परीक्षा जी आहे त्याचा दी एंड झालेला आहे आणि आता सगळी पदं जी आहेत ती एमपीएससीतून भरला जाणार आहे. आता मात्र सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांच्या समोर सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो हा आहे, एमपीएससीच्या ग्रुप सी परीक्षेची तयारी कशी करायची? अभ्यासाचं टेक्निक कसं असलं पाहिजे? कुठली बुक्स वापरले पाहिजे? तर हे लेक्चर त्यांच्यासाठी आहे की जे आधी सरळ सेवेची तयारी करत होते, परंतु आता एमपीएससीची तयारी करणार आहे. परंतु त्यांना चांगली आयडियल बुक लिस्ट पाहिजे. त्यांना अभ्यासाचं चांगलं टेक्निक पाहिजे, जेणेकरून पहिल्या अटेम्प्टमध्ये आम्हाला पोस्ट काढायची आहे. तर आज मी या लेक्चरमध्ये तुम्हाला बुक लिस्ट सांगणार आहे आणि अभ्यासाचं टेक्निक सांगणार आहे. जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये पोस्ट काढू शकता. एक एक शब्द जो आहे तो अंतःकरणामध्ये करून ठेवा, वहीवर नोट करून ठेवा. खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. ओके, चला. पहिला महत्त्वाचा मुद्दा सांगतो, की कोणते कोणते बुक्स वापरायला पाहिजे. प्रॉपर लिहून देतो. असं नाही की तुम्हाला हे करून देतो. लिहून देतो कोणते कोणते बुक वापरले पाहिजे. ठीक आहे, फक्त 9 पुस्तकं वापरायची गरज आहे. त्याच्या पलीकडे एकही पुस्तक तुम्ही वापरू नका. ओके. आता सगळ्या परीक्षा कोणत्या परीक्षेच्या माध्यमातून भरला जाणार आहे? सगळी पदं एमपीएससी ग्रुप बी आणि सी. ठीक आहे, या परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणार आहे. आता ही जी परीक्षा आहे ती वर्षातून एकच वेळा होते. 2 स्टेजमध्ये होते. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, की सर एकच परीक्षा होईल का 2 परीक्षा होईल? 2 परीक्षा होईल. ठीक आहे. पहिले कोणती परीक्षा होईल? पूर्व परीक्षा होईल आणि नंतर मुख्य परीक्षा होईल. इंटरव्ह्यू आहे का? इंटरव्ह्यू अजिबात नाही आहे. इंटरव्ह्यूचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. इंटरव्ह्यू नाही आहे. मुख्य परीक्षेचा जो तुमचे मार्क आहे, त्या मार्कावरून तुमचा रिझल्ट लागणार आहे. तुमचा कट ऑफ लागणार आहे. समजलं? चला. व्हेरी गुड. मग आता मी दुसरं एक लेक्चर घेणार आहे, की या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, कोणती पदं भरली जाणार आहे, त्याच्यावर सेपरेट लेक्चर घेणार आहे मी. ओके. हे लेक्चर कशासाठी आहे? बुक लिस्टसाठी आहे आणि अभ्यासाच्या टेक्निकसाठी आहे. ठीक आहे. चला. बुक लिस्ट. हेच पुस्तकं वापरायचे. याच्यापेक्षा दुसरे वापरायची गरज नाहीये. ओके. हां. चला, पहिला विषय कोणता आहे आपला? इतिहास हा विषय आहे. ठीक आहे. आतापर्यंत इतिहास या विषयासाठी तुम्ही सरळ सेवेसाठी कुठलं पुस्तक वापरत होते का? नाही. बरोबर. पण आता वापरायची गरज आहे का? आहे. कुठलं पुस्तक वापरायचं? समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरायचं. दुसरं कुठल्याही पुस्तकाला हात लावायचा नाही. काही गरज नाही. हे एकच पुस्तक सफिशियंट आहे. कळलं? तुम्हाला जे इतिहास या विषयावर 10 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 8 ते 9 प्रश्न जे आहेत ते इथून कव्हर होऊ शकतात. क्लिअर? व्हेरी गुड. त्यानंतर दुसरा विषय. दुसरा विषय कोणता आहे? भूगोल. या भूगोल विषयासाठी आपण कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे? आतापर्यंत तुम्ही सेपरेट पुस्तकं काही वापरले नव्हते, पण आता वापरावं लागेल तुम्हाला. कोणतं? तर लक्षात ठेवा. 6व्या वर्गापासून तर किंवा 5व्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंतचं आपलं स्टेट बोर्डाचं म्हणजे बालभारतीचं जे पुस्तक आहे, हे जरी तुम्ही वाचले तर दुसरं कुठलंच पुस्तक वाचायची गरज नाहीये. मॅक्सिमम प्रश्न याच पुस्तकातून कव्हर होतात. स्टेट बोर्डाचेच पुस्तक वापरा. काहीच वापरू नका. काही गरजच नाहीये. ठीक आहे. त्यानंतर तिसरा. 1 मिनिट थांबा जरा. कलर चेंज करतो पेनचा. पहा. आता जाऊया तिसऱ्याकडे. तिसरा विषय कोणता आहे आपला? भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे इंडियन पॉलिटी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. कोणता म्हणतो? भारतीय राज्यव्यवस्था. त्याच्यासाठी कुठलं पुस्तक वापरायचं? केवळ एक वाचायचं रंजन कोळंबे. लक्ष्मीकांतचं पुस्तक वापरायची काही गरज नाहीये. या पुस्तकातून तुमचं जेवढे गरज आहे तेवढे मार्क सहज कव्हर होतात. चौथं जे पुस्तक आहे, चौथा जो विषय आपला तो आहे अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. यासाठी कुठलं पुस्तक वापरलं पाहिजे? तर यासाठी तुम्ही किरण देसले सरांचंही पुस्तक वापरू शकता. दीपस्तंभ पब्लिकेशनचं. कुठलं? दीपस्तंभ पब्लिकेशन लिहून ठेवा. ठीक आहे, लिहून टाका डायरेक्ट. दीपस्तंभ पब्लिकेशन किंवा रंजन कोळंबे सरांचं सुद्धा तुम्ही इकॉनॉमिक्सचं पुस्तक वापरू शकता. किती पुस्तकं झाले? 4. एका विषयाला किती पुस्तक आहे? एका विषयाला केवळ एक एक पुस्तक आहे. इथं झाले 4 पुस्तकं. आता पुढचा विषय झालं. मग आता पाचवा विषय. पाचवा विषय कोणता आहे आपला? विज्ञान. ठीक आहे. याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? सचिन भस्के सरांचं पुस्तक तुम्ही घ्या. ठीक आहे. या पुस्तका व्यतिरिक्त दुसरं कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही. जर तुम्हाला स्टेट बोर्डाचं वाचायचं असेलच तर 8व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंतचं जे स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता बेसिकसाठी. याच्या व्यतिरिक्त काहीच करू नका. सगळ्या याच्यातूनच येते. ओके. त्यानंतर 6वं गणित आणि बुद्धिमापन. बरोबर? गणित व बुद्धिमापन या विषयासाठी तुम्ही सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरा. ठीक आहे. आणि रोज प्रॅक्टिस करा. बाकी दुसरे कुठलेही पुस्तक वापरायची गरज नाहीये. 7वं पुस्तक येतं मराठी विषयासाठी. मराठीसाठी तुम्ही मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे.
मोरा वाळिंबे. ओके. आणि 8व्या क्रमांकाचं जे पुस्तक आहे, एक मिनिट, कोणते कोणते विषय झाले? इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित आणि बुद्धिमापन, मराठी, ओके, आणि इंग्रजी. इंग्रजी या विषयासाठी तुम्ही कुठलंही पुस्तक वापरलं तर चालते. M.J. शेख सरांचं पुस्तक येतं, ते तुम्ही वापरा. किंवा हे जर तुम्हाला नसेल वापरायचं तर आपलं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वापरलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण कोणतंही एकच वापरा. किती पुस्तकं झाले? 8. आता 9वं सांगतो. चालू घडामोडी करणं गरजेचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. मग चालू घडामोडीसाठी कुठलं पुस्तक तुम्ही वापरलं पाहिजे? चालू घडामोडीसाठी तुम्ही पुस्तक वापरलं पाहिजे कोणतंही इयरबुक वापरा, जे वर्षातून एकदा येतं, ते जरी घेतलं तरी चालेल. कोणतंच मॅगझिन वापरायची गरज नाही, मॅगझिन करायची गरज नाही, न्यूजपेपर वाचायची गरज नाही, न्यूजपेपर चिवडा खाण्यासाठी वापरला तरी चालेल, तुम्हाला गरज नाही. किती पुस्तकं झाले? 9. याच्या पलीकडे कोणतंच पुस्तक नाही घेतलं तरी चालेल. फक्त याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय लागेल? सिलेबस लागेल. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय त्याचा, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा. त्यानंतर मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका लागेल, त्या तुम्हाला इंटरनेटवर भेटून जाईल. नाही भेटला तुम्ही माझा नंबर देतो, तुम्ही मला मेसेज करा सिलेबससाठी आणि याच्यासाठी, त्या मी तुम्हाला देऊन टाकतो. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे लागेल. क्लिअर इथपर्यंत? व्हेरी गुड. तुम्हाला बेसिक पुस्तकं वाचायची असेल, तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल तर इतिहास विषयासाठी तुम्हाला 11व्या वर्गाचं पुस्तक वाचा फक्त. 11वा वर्ग, जुनं आणि नवं, स्टेट बोर्डाचं. काहीच करायची गरज नाही. ठीक आहे. बाकी यांच्यासाठी तर कुठलंच बेसिक पुस्तक वाचायची गरज नाहीये. जिथं गरज आहे तिथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. तर हे 9 पुस्तकं, याच्या पलीकडे एकही पुस्तक नाही. याच्यासोबत घेतलेच तर फक्त स्टेट बोर्डाचे घ्या. इथपर्यंत ठीक आहे? व्हेरी गुड. आता ह्या सगळे पुस्तकं घेतल्यानंतर आता अभ्यास कसा करायचा? तर अभ्यासाचं टेक्निक मात्र आता बदलेल. आपल्याला पाठांतर तर करायचं आहे, पण डोकं लावून पाठांतर करायचं आहे. अभ्यास तर करायचा आहे, पण स्मार्ट वर्क करायचं आहे. जर तुम्ही स्मार्ट वर्क केलं तर तुम्ही ही परीक्षा पास व्हाल, नाही तर तुम्ही जगाच्या मागे राहाल. ठीक आहे. अभ्यास करण्याच्या अनेक पद्धती असतात, पण आपला अभ्यास झाला पाहिजे. आपण तासनतास बसून राहतो, पण अभ्यास होत नाही, रिझल्ट येत नाही. तर मी सांगतो ते टेक्निक वापरा. आपल्याकडे भरपूर टेक्निक आहे, पण सगळ्यात फेमस टेक्निक मी तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे. त्या टेक्निकचं नाव काय आहे? तर त्या टेक्निकचं नाव आहे हानेमन टेक्निक. कोणतं? हानेमन टेक्निक. हे व्यवस्थित समजून घ्या आणि याच टेक्निकने अभ्यास करा. तुम्हाला 100% यश मिळेल. ओके. चला, तर हे टेक्निक पाहून घेऊ एक वेळा काय विषय आहे. पण तत्पूर्वी 2-3 गोष्टी सांगतो. 2025 ची कंबाईनची ग्रुप सी ची जी परीक्षा आहे त्याची मुख्य परीक्षेची बॅच आपण सुरू केलेली आहे. टार्गेट 275. तुम्ही लवकरात लवकर एनरोल करा. राज्यसेवा पूर्व परीक्षेची तुम्ही 31 मे ची परीक्षा देणार आहात. 2026 ची रिव्हिजन सेशन आपण घेणार आहे. 9 तारखेला पहिलं रिव्हिजन सेशन आहे आपलं हिस्ट्री आणि पॉलिटीचं. 10 तारखेला टेस्ट आहे. 16 तारखेला जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्सचं रिव्हिजन सेशन आहे. 17 तारखेला त्याच्यावर टेस्ट आहे. ठीक आहे. आणि 23 तारखेला सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि करंट अफेअर्सचं रिव्हिजन सेशन आहे. 24 तारखेला टेस्ट आहे. 3 दिवस रिव्हिजन सेशन, 3 दिवस टेस्ट. जो इंटरेस्टेड आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. त्यानंतर कंबाईनची बॅच आपल्याकडे आहे 2027 ची. राज्यसेवेला शिकवणारे फॅकल्टी तुम्हाला इथे शिकवणार आहे. कारण आता सरळ सेवा जमणार नाही. ठीक आहे. त्यांना अप्रोच नाही याचा. ज्यांना अप्रोच आहे, ज्यांना माहित आहे की प्रश्न कुठे येतात, काय वाचायला पाहिजे, तिथेच तुम्ही क्लास लावा. आमच्याचकडे लावा असं नाही. ज्याला समजते त्याच्याचकडे लावा. ओके. तर प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. 2027 ची पण बॅच आपल्याकडे आहे. एका वर्षात तुमची परिपूर्ण तयारी आम्ही करून देऊ. राज्यसेवेची तयारी करायची आहे, राज्यसेवेची बॅच लावा 2027 ची. 1 वर्ष आपल्याकडे आहे. 1 वर्ष आधीपासून तयारी सुरू केली पाहिजे. पहिल्या अटेम्प्टमध्ये पोस्ट निघू शकते. कुठल्याही बॅचला एनरोल करायचं असेल तर माझा हा मोबाईल नंबर आहे. ठीक आहे. सिलेबस PYQ साठी सुद्धा तुम्ही मला याच्यावर मेसेज करू शकता. ओके. बुक लिस्ट साठी सुद्धा करू शकता. ठीक आहे. हा माझाच नंबर आहे. मीच याच्यावर तुम्हाला रिप्लाय देतो. ठीक आहे. हा, चला आता पुढे जाऊ. टेक्निक बघा. अभ्यास करण्यापूर्वी आपण बुक लिस्ट आणतो. बुक लिस्ट आणल्यानंतर पहिला काय विचार करायला पाहिजे, की मी या पुस्तकांचा अभ्यास कसा करू? तो कसा करू हे समजण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे सांगा बरं? आपल्याला आपला मेंदू समजणं गरजेचं आहे, की मेंदू वर्क कसा करतो. जर मेंदू तुमचा पूर्व दिशेनं वर्क करत आहे आणि तुम्ही पश्चिम दिशेनं जाऊन राहिले, तुम्ही पास होणार का? नाही होणार. आपल्याला अंगानं अभ्यास नाही करायचा आहे. आपल्याला जगाला दाखवायचं नाही का मी किती वेळ लायब्ररीत बसतो. आपल्याला आउटपुट काढायचं आहे. जर मी 6 तास बसलो तर मला 6 तास अभ्यास करायचा आहे आणि 6 तासाचं आउटपुट निघालं पाहिजे.
नाही तर नुसतं बसून राहायचं आणि वजन वाढवायचं, हे आपलं आउटपुट आहे का? नाहीये. मग पहा, व्यवस्थित लक्ष द्या. एक एक गोष्ट सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा, फक्त घोकमपट्टी जी आहे ती आपल्याला करायची आहे का रे? फक्त घोकमपट्टी नाही करायची आहे. आता आपण एमपीएससीची परीक्षा देणार आहे. तर एमपीएससीची परीक्षा देताना फक्त घोकमपट्टी चालणार नाही. ठीक आहे? तर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर ही परीक्षा तुम्ही नापास व्हाल. कळलं? आलं का लक्षात? आपल्याला जास्त अभ्यास नाही करायचा आहे. तर आपल्याला आपल्या मेंदूचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार प्रॉपर टेक्निक अप्लाय करायची आहे. म्हणजे सगळा अभ्यास आपल्या लक्षात राहील. ठीक आहे? लक्षात आलं का? व्हेरी गुड. चला, पहा, लक्षात घ्या. विषय कसा आहे? कधीही कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना पहिले त्या विषयाचा सिलेबस पाहून घ्यायचा. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आहे. बरोबर? तर पहिला नियम काय आहे पहा रे. पहिला नियम असा आहे, की शब्द आणि दृश्यांची सांगड आपण घालणं गरजेचं आहे. व्हिज्युअलायझेशन करणं गरजेचं आहे. ते कसं करायचं मी सांगतो. दुसरं, विषयांची अदलाबदल करणं गरजेचं आहे. तिसरं, साधनांशिवाय आठवण्याचा सराव आपल्याला करायचा आहे. चौथं, अभ्यासाचं वेळेनुसार विभाजन करायचं आहे. आणि पाचवं, फेनेमन टेक्नॉलॉजी अप्लाय करायची आहे. तर एक एक आपण एक्सप्लेन करू. ठीक आहे? शब्द आणि दृश्यांची सांगड. उदाहरणार्थ, तुम्ही इतिहास या विषयामध्ये 1857चा उठाव वाचत आहे. ठीक आहे? कानपूरला उठाव झाला, नानासाहेब पेशवेंनी उठाव केला. तुम्ही डोळ्यांनी इमॅजिन करा ना, कानपूर आहे, कानपूरला नानासाहेब पेशवा नावाची जी व्यक्ती आहे ते डोळ्यासमोर इमॅजिन करा. त्याच्या विरोधात कॅम्बेल आहे. कॅम्बेल हा ब्रिटिश अधिकारी आहे. हे जे चित्र आहे हे डोळ्यासमोर आलं पाहिजे. झाशीची राणी चित्र डोळ्यासमोर आलं पाहिजे. गांधी चित्र डोळ्यासमोर आलं पाहिजे. कारण मेंदूचा एक नियम आहे, की जी गोष्ट तुम्ही वाचत आहे त्याचं जर चित्र तुम्ही तुमच्या डोक्यात तयार करू शकला किंवा नजरेसमोर तयार करू शकला, ती गोष्ट तुम्ही कधीच विसरत नाही. पिक्चर विसरता का? तुम्हाला माहिती आहे की सलमान खाननं कधी डान्स केला होता, कोणत्या गाण्यात, कोणत्या वेळेस, कोणता पाय हलवला होता, हे आपल्याला बरोबर लक्षात राहते, कारण आपण डोळ्यांनी पाहतो. तर कधी लक्षात ठेवा, तुम्ही जे काही नॉलेज घेणार आहे त्यापैकी 85% नॉलेज तुमचा डोळा घेतो आणि तुम्ही वाचून फक्त 5% नॉलेज घेऊ शकता. तर 5%च्या भरोश्यावर तुम्ही 100% परीक्षा पास नाही करू शकत. कळलं? म्हणून तुम्ही जे काही अभ्यास करताय त्याचं चित्र डोळ्यासमोर तयार करायचं. जर तुम्ही ते चित्र डोळ्यासमोर तयार केलं तरच ती गोष्ट तुमच्या लक्षात राहील, नाहीतर तुम्ही 100% विसराल. समजलं का? ठीक आहे. मग कोणताही अभ्यास तुम्ही करताय त्याला तुम्ही तक्ता तयार करा, आलेख तयार करा, चित्राच्या स्वरूपात आठवण्याचा प्रयत्न करा. ओके. जर तुम्ही असं करू शकला, म्हणजे बघा इथं फक्त लाईन्स आहे. ठीक आहे, ह्या लक्षात नाही राहणार. पण जर तुम्ही या फॉर्मॅटमध्ये तयार केलं तर तुमचं लवकर रिवाईज पण होईल आणि डोळ्यासमोर राहील आणि लक्षात राहील. तर या टेक्निकनं अभ्यास करा. दुसरं, एमपीएससीतील माहिती जी आहे त्याचं दृश्यात रूपांतर करायचं. ठीक आहे. जसं भूगोलाचा अभ्यास करायचा आहे तर नकाशा समोर ठेवायचा. नकाशाशिवाय भूगोलाचा अभ्यास अजिबात करायचा नाही. अर्थशास्त्र आहे तर अर्थशास्त्र आपल्या आयुष्याला जोडायचं. मला ₹10 आईनं दिले, मी दुकानात गेलो. ठीक आहे. ₹10 मला ₹10च्या वस्तू मिळाल्या. पार्लेजीचा बिस्किट पुडा भेटला. म्हणजे काय झालं, की माझ्याकडे ₹10ची मागणी त्या दुकानदाराकडे गेली आणि ₹10चा पुरवठा दुकानदाराने केला. मागणी आणि पुरवठा. अर्थशास्त्र म्हणजे तुमचं जीवन आहे. तुमच्या जीवनाच्या पलीकडे काहीच नाहीये. कळलं का तुमच्या सगळ्यांना? समजलं? व्हेरी गुड. त्यानंतर दुसरा, विषयांची अदलाबदल. नेहमी विषयांची अदलाबदल करा. काही विद्यार्थी काय करते, "अरे, आज तर मी सकाळी बसतो लायब्ररीमध्ये, मी इतिहास फाडूनच टाकतो आज संध्याकाळपर्यंत." नाही जमत. इतिहास तुम्हाला फाडेल. तुमचा फक्त वेळ जाईल. कधी पण मेंदूचा तुम्ही विचार करायला पाहिजे. लक्षात ठेवा. समजलं? पहा, आपला मेंदू कसा वर्क करतो. समजा असा जर आपण ग्राफ काढला, तर आपण पहिल्यांदा हळू आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. थोड्या वेळापर्यंत राहतं आणि नंतर हळू डिक्लाइन होतं. आपण काय करतो, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी होत राहते, तेव्हा बम अभ्यास करत राहतो. असं कसं होत नाही? झालाच पाहिजे. असं नाही जमत. तुम्हाला हे समजलं पाहिजे, की माझं कॉन्सन्ट्रेशन कधीपर्यंत राहते. ठीक आहे. आणि त्यानंतर कधी-कधी हळू कमी-कमी व्हायला लागते. तर या स्टेजला तुम्ही थांबले पाहिजे. ब्रेक घेतला पाहिजे आणि नंतर इथूनच पुन्हा सुरुवात केली पाहिजे. ठीक आहे. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर याच्यासाठी 2 गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट काय केली पाहिजे? एका दिवशी एकाच विषयाचा अभ्यास कधीच करायचा नाही. एका वेळेस अनेक विषयांचा अभ्यास करा. समजा तुम्ही 6 तास अभ्यास करताय ना, मग 2 तास एका विषयाचा अभ्यास करा, 2 तास दुसऱ्या विषयाचा करा, 2 तास तिसऱ्या विषयाचा करा. म्हणजे एका वेळेस तुम्ही अनेक विषयांचा अभ्यास करा. त्यामुळे काय होईल, की तुमचा जो मेंदू आहे त्याला एकच एक गोष्ट जर मिळत राहिली, की तो आळशी होतो. मग तो लक्ष नाही देत. रोजची तेच कटकट म्हणते तो. म्हणून तुम्ही काय करा, 2 तास याचा अभ्यास केला, की 2 तास भूगोल दाखवा तुमच्या मेंदूला. अरे, बढिया काम आहे. महाराष्ट्र, तिकडे बिहार, बंगालमध्ये तिकडे नवीन इलेक्शन झाले. तर मेंदूला नवीन-नवीन गोष्टी माहीत पडतात. तो तो ताजातवाना राहतो. लक्षात ठेवतो गोष्टी. म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन डाऊन नाही होत. समजलं? म्हणून एका वेळेस एक विषय नाही घ्यायचा, तर तुम्ही जेवढा वेळ अभ्यास करताय त्यानुसार तुम्ही विषय घ्या. 3 घ्या, 4 घ्या.
त्याचा अभ्यास करत राहा. ठीक आहे. विषयाची अदलाबदल करा. पहिले 2 तास इतिहास केला, नंतर 2 तास राज्यशास्त्र केला, नंतर 2 तास अर्थशास्त्र केला. ठीक आहे. असं तुम्ही करा. तुमचा जो मेंदू आहे तो चिकित्सक विचार करणारा आहे. त्यामुळे त्याला तसं खाद्य दिलं पाहिजे. कळलं का? व्हेरी गुड. दुसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की तुम्ही जो काही अभ्यास करताय त्याचे स्लॉट पाडा. म्हणजे कमीत कमी 1 तासाचा एक स्लॉट पाडा. 5 मिनिटाचा गॅप द्या. दुसरा जो एक तास आहे, बरोबर? 1 मिनिट. दुसरा जो 1 तास आहे तो पुन्हा अभ्यास करा. 5 मिनिटाचा गॅप द्या. पुन्हा तिसरा 1 तासाचा जो अभ्यास आहे तो करा. ओके. 5 मिनिटाचा गॅप द्या. त्यानंतर पुन्हा 1 तास अभ्यास करा. 5 मिनिटाचा गॅप द्या. म्हणजे 1 तास अभ्यास झाला की 5 मिनिटाचा गॅप आलाच पाहिजे. मग 1 तास अधिक 1 तास अधिक 1 तास 3 तास अभ्यास केला. 5-5 मिनिटाचा गॅप आला की चौथा जो 1 तास आहे, ह्या चौथ्या 1 तासाच्या वेळेस मधात 10-15 मिनिटाचा गॅप तुम्ही दिला तरी चालेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे बघा. पहिले 1 तास अभ्यास करा, 5 मिनिटाचा गॅप, लगेच दुसरा 1 तासाचा स्लॉट घ्या, 5 मिनिटाचा गॅप, लगेच तिसरा 1 तासाचा स्लॉट घ्या, 5 मिनिटाचा गॅप. त्याच्यामुळे काय होईल, तुमचा मेंदू रिफ्रेश होत राहील. 3 तासानंतर तुम्ही मोठा गॅप घ्या. म्हणजे किती तासाचा, किती मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा. मोबाईल वापरायचा नाही. ठीक आहे. मस्त बाहेर एक चक्कर मारून यायची, मस्त निसर्गाकडे पाहायचं, फ्रेश व्हायचं. ओके. तुम्ही फ्रेश झाला 3 तासांनी का पुन्हा डबल 1 तास 5 मिनिटाचा गॅप, 1 तास 5 मिनिटाचा गॅप, असा 3 तासाचा पुन्हा एक स्लॉट मारायचा. असा अभ्यास करा. असा जर अभ्यास केला तर तुमचा मेंदू फ्रेश राहील, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार नाही, तुमच्या मेंदूची इफिशियन्सी वाढेल आणि जास्त चांगला अभ्यास होईल. हे तुम्ही करून पहा. जगातल्या अनेक लोकांनी करून पाहिलेलं आहे. तर ज्या लोकांना 1 वर्ष लागायचा अभ्यासाला, त्यांनी तो अभ्यास 6 महिन्यामध्ये कंप्लीट केलेला आहे. तर हे झालं दुसरा मुद्दा. ठीक आहे. तिसरं, अभ्यासाचं वेळापत्रक जे आहे ते तुम्ही तयार केलं पाहिजे. ठीक आहे. हे बघा, इतिहास आहे, अभ्यास केला, ब्रेक. राज्यशास्त्राचा अभ्यास केला, ब्रेक. अर्थशास्त्राचा अभ्यास केला, नंतर मोठा ब्रेक. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे 10 तास एकच विषय वाचण्यापेक्षा अभ्यासाला तुम्ही छोट्या छोट्या स्लॉट मध्ये डिवाइड करा. कळलं? सुरुवातीला तुमचं मन मानणार नाही, हा मी नाही म्हणत, आणि काही होत नाही. हे प्रूव्ह झालेली टेक्नॉलॉजी आहे. याचा नक्की वापर करा. यामुळे तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येत नाही, मेंदू सक्रिय राहतो. ठीक आहे. त्यानंतर साधनांशिवाय आठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय? नोट्स पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा पुस्तक बंद करून ती माहिती आठवण्याचा प्रयत्न करा. नुसते वाचन म्हणजे इनपुट आहे, पण खरी शिकण्याची प्रक्रिया तेव्हाच घडते जेव्हा आपण आउटपुटवर फोकस करतो. म्हणजे काय? आता आपण एखादी गोष्ट वाचली, पुन्हा दुसरी वाचतो, पुन्हा तिसरी, नुसतं वाचतच राहतो, पण लक्षात कोण ठेवणार? म्हणून तुम्ही एखादी गोष्ट वाचली, पुस्तक बंद करा. समोर ठेवून आठवू नका, पुस्तक बंद करून आठवा. आठवा. पाठ नाही करायचं, आठवा. कारण तुम्ही जे काही वाचलेलं आहे त्याचं चित्र तुम्ही बनवलं आहे डोळ्यासमोर, आहे की नाही? चित्र आठवा. तुम्ही जे वाचत आहे ते आठवा. पुस्तक बंद करून आठवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येते की ज्या 10 पॉईंट वाचले त्यातले 3 नाही आठवले. मग तुम्ही पुन्हा पुस्तक उघडा, ते 3 पॉईंट पुन्हा वाचा, पुन्हा पुस्तक बंद करा, पुन्हा सगळे पॉईंट आठवून पहा. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. तर साधनांशिवाय, म्हणजे तुम्ही जे काही पुस्तक समोर ठेवलंय ते बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जर तुम्ही ती माहिती स्वतःच्या शब्दात समजावून सांगू शकला तरच ती तुम्हाला खरोखर समजली. मग संध्याकाळी जे आहे ते तुम्ही मित्र एकमेकांना भेटतात, मित्राला सांगा की मी आज हे वाचलेलं आहे. जर तुम्ही जे वाचलं ते जर तुम्ही त्याला सांगू शकला, किंवा तुम्ही जे वाचलं ते तुम्ही स्वतःला सांगू शकला, तर तुम्हाला ते समजलं. नाही तर तुम्ही वाचन केलं आणि स्वतःलाच नाही सांगू शकत आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजलं नाही. आणि जी गोष्ट समजली नाही ती तशीच ठेवून तुम्ही पुढे जाणार का? नाही जाणार, आणि जाऊ पण नका. त्याचा काही फायदा होणार नाही. कळलं? व्हेरी गुड. पुढे चौथा, अभ्यासाचं वेळेनुसार विभाजन करा. हे बघा, लक्षात ठेवा, कधीही लक्षात ठेवा. पहिली फर्स्ट रिव्हिजन जे आहे इथे दिलेलं आहे का? हा पहा रे. विस्मरणावर मात हे प्रत्येकाची समस्या आहे, पण हे माणसाला वरदान आहे बरं का. माणूस गोष्टी विसरतो, वरदान आहे ना. तर माणूस कोणत्याच गोष्टी विसरू शकला नसता आणि ह्या जगात हाहाकार माजला असता. ठीक आहे. आपण चुकीच्या गोष्टी विसरायच्या, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग त्या कशा लक्षात ठेवणार आपण? पहा रे. पहिली रिव्हिजन कोणत्याही परिस्थितीमध्ये 24 तासाच्या आत झाली पाहिजे. समजा तुम्ही 1 तारखेला तुम्ही जो काही अभ्यास केलाय 24 तासाच्या आत, त्याची रिव्हिजन त्याच दिवशी संध्याकाळी झाली पाहिजे. हा नियम आहे. जर नाही झाली तर तुम्ही 30% नॉलेज विसरता. त्यानंतर दुसरी रिव्हिजन जी आहे ही 7 दिवसाच्या आत झाली पाहिजे. असं म्हणतात की 3 दिवसाच्या आत झाली पाहिजे, पण नाही झाली तरी चालेल, पण 7 दिवसाच्या आत तुमची दुसरी रिव्हिजन झाली पाहिजे. मग अभ्यासाचं वेळापत्रक कसं बनवायचं? की पहिल्या दिवशी जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल तर
तर 7 तास करा, उरलेला 1 तास हा रिव्हिजनसाठी काढा. नंतर पूर्ण आठवड्यामध्ये तुम्ही 7ही दिवस जर अभ्यास करत असाल तर तसं करू नका. 6 दिवस अभ्यास करा आणि 1 दिवस हा पूर्णपणे रिव्हिजनसाठी काढा. म्हणजे तुमची आठवड्याच्या आत कितवी रिव्हिजन होईल? दुसरी. नाहीतर आपण काय करतो, अरे जाऊ दे ना, म्हणते पेपर आला ना, कधी पेपर आहे? 4 महिन्यांनी पेपर आहे ना, मग मी 3 महिने अभ्यास करेल आणि 1 महिना मी रिव्हिजन करेल. अभ्यास कधीच संपत नाही. आणि रिव्हिजन नाही झाली तर कोणताच पोरगा परीक्षा पास नाही होऊ शकत, किती हुशार राहो. एक गोष्ट तुम्ही अंतःकरणात करून ठेवा, की तुमचं परीक्षा ज्या दिवशी आहे, त्या परीक्षेच्या दिवशीच्या आधीपर्यंत, आदल्या दिवशीपर्यंत तुमच्या 5 रिव्हिजन झाल्या पाहिजे. किती? 5. त्याच्यामध्ये तुम्ही MCQ सॉल्व्ह केले पाहिजे, अनेक वेळा सराव प्रश्न सोडवले पाहिजे, अनेक वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. तर तुम्ही ती परीक्षा क्रॅक करू शकता. नुसतं वाचून जाऊन कोणीही परीक्षा पास झालेला नाही. झाला असेल तर मला दाखवा. इम्पॉसिबल आहे, लक्षात ठेवा. दुसरी रिव्हिजन 7 दिवसाच्या आत आणि तिसरी रिव्हिजन ही 1 महिन्याच्या आत झाली पाहिजे. 1 महिन्याच्या आत. मग आता आपण 30 दिवस अभ्यास करतो. मग 30 दिवस अभ्यास करायचा का? नाही. 27 दिवस अभ्यास करा आणि शेवटचे 3 दिवस हे पूर्ण महिन्याभरात तुम्ही जे काही वाचलेलं आहे त्या रिव्हिजनसाठी ठेवा. कळलं? म्हणजे पहिली रिव्हिजन पहिल्या दिवशी, दुसरी रिव्हिजन आठवड्यात आणि तिसरी रिव्हिजन महिन्यात. म्हणजे एका महिन्यात तुमच्या 3 रिव्हिजन झाल्या म्हणजे परीक्षेच्या आधी तुमच्या 5 रिव्हिजन 100% होतात. मग अशा पद्धतीनं हे सुरुवातीला तुम्हाला अडॉप्ट करायला वेळ लागेल, पण जर तुम्हाला MPSCची परीक्षा पास व्हायची असेल तर याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्हाला असंच करावं लागेल. हीच खरी टेक्निक आहे अभ्यासाची. करून पहा, तुम्हाला जास्त आउटपुट मिळेल, कमी वेळेत जास्त अभ्यास होईल तुमचा, चांगला अभ्यास होईल. 5वा फेनमन टेक्नॉलॉजी काय आहे पहा. फेनमन टेक्नॉलॉजी अशी आहे की तुम्ही MPSCची तयारी करणारा विद्यार्थी आहे आणि समजा मी तुमचा मित्र आहे की जो अत्यंत नवीन विद्यार्थी आहे. मला MPSC बद्दल काहीच माहित नाही. मग तुम्ही अर्थशास्त्रातली एक संकल्पना वाचली, GDP. बरोबर? ही GDP संकल्पना जर तुम्ही माझ्यासारख्या नवीन व्यक्तीला, ज्याला MPSCची काही माहिती नाही, त्याला जर तुम्ही सांगू शकला, याचा अर्थ तुम्हाला ती समजली. नाही सांगू शकला, याचा अर्थ तुम्हाला ती समजली नाही. कळलं? येस. तर फेनमन टेक्नॉलॉजी टेक्निक काय म्हणते अभ्यासाचं पहा. पहिलं, शिका. शिका म्हणजे काय? पुस्तकात जे दिलं ते पाठ करून टाकायचं. माझा एक मित्र होता. मी जेव्हा सकाळी क्लासला जायचो तेव्हा तोच मुद्दा तो पाठ करत राहायचा. संध्याकाळी जेव्हा आलो तेव्हा तोच मुद्दा तो पाठ करत राहायचा. म्हणजे आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, संध्याकाळपर्यंत. त्याचं चित्र डोळ्यासमोर बनवलं नाही, काही नाही, त्याच्यावरचे प्रश्न नाही सोडवले, काही नाही. पण तो शेवटी नापास झाला, पास नाही झाला. इतका अभ्यास केला. म्हणून लक्षात ठेवा, कधीही कोणत्याही विषयाचा अभ्यास करताय पाठांतर करण्यापेक्षा विषय समजून त्या विषयातल्या संकल्पना पहिल्यांदा क्लिअर झाल्या पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. झालं? जे तुम्ही अभ्यास केलेला आहे, जसं आता मी अभ्यास केला तर मी तुम्हाला समजून सांगत आहे की नाही? मग मी तुम्हाला समजून सांगत आहे याचा अर्थ मला त्या विषयातल्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहे म्हणून समजून सांगू शकत आहे. तर हे म्हणतात की ती संकल्पना तुम्ही कोणाला तरी सांगा. स्वतःला सांगा, तुमच्या मित्राला सांगा, मैत्रिणीला सांगा, फोनवर सांगा बाकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा. बरोबर? तुमच्या आईला सांगा. आई सगळंच ऐकायला तयार असते, वडील नाही ऐकत बऱ्याच वेळा. त्यानंतर तुम्ही सांगताना जर तुम्हाला कुठे अडचण आली तर ती अडचण तुम्ही शोधा. समजा GDP तुम्ही सांगत आहे पण तुम्हाला हे माहित नाही की GDP मध्ये भारताच्या आत तयार झालेला पैसा गोळा केला जातो, मोजला जातो, की भारताच्या बाहेर तयार झालेला पैसा मोजला जातो. याच्यात तुम्ही कन्फ्यूज आहे तर तुम्हाला समजलं अरे इथे कन्फ्युजन आहे. किंवा तुम्ही जे काही वाचलं त्याच्यावरचे जर तुम्ही प्रश्न सोडवले, समजा 1857च्या इतिहासाचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यावरचे जर तुम्ही प्रश्न सोडवले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल काय, अरे मला तर 10 प्रश्नांपैकी 5च प्रश्नाची उत्तर आले, 5ची नाही आले. म्हणजे आपण जो अभ्यास केला त्यातल्या त्रुटी तुम्हाला शोधाव्या लागेल. नाही तर त्या तशाच राहील आणि पुढे जाऊन मोठ्या होईल आणि तुम्हाला यश मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास एररलेस असतो म्हणजे त्रुटी नसतात तोच विद्यार्थी पास होतो. ठीक आहे? तर तुम्ही प्रश्न सोडवताना तुम्हाला त्रुटी सापडतील किंवा दुसऱ्याला सांगतानाही सापडतील. तर त्याची नोंद करून ठेवा आणि पुन्हा त्याचा अभ्यास करा, पुन्हा प्रश्न सोडवा. जर तुम्ही असं करू शकला तर तुमचा एकही प्रॉब्लेम राहणार नाही. प्रॉब्लेमलेस तुमचा अभ्यास होईल. त्यानंतर पुन्हा रिव्हिजन. तुम्ही जिथे अडखळला त्याची पुन्हा रिव्हिजन करा. जर तुम्ही हे कंटिन्यू करत राहिला तर तुमचा एकदम क्लिअर कट अभ्यास होईल. मला कोणीच हरवू शकणार नाही. तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये परीक्षा पास व्हाल. समजलं का? येस. तर जुनी पद्धत काय आहे आपली? जुनी पद्धत केवळ वाचन करणे, घोकमपट्टी करणे. आता
आपण जे काही वाचत आहे त्याचं दृश्य डोळ्यासमोर तयार करत आहे. एका वेळेस अनेक विषय वाचत आहे. जे वाचत आहे त्याच्यावरचे प्रश्न सोडवत आहे, त्रुटी शोधत आहे, कोणाला तरी सांगत आहे, कुठेतरी कमी पडतोय, तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात येत आहेत तेव्हाच्या तेव्हा. आपण प्रॉपर रिवाईज करत आहे. ठीक आहे. त्यानंतर सलग 10 तास अभ्यास करण्याच्या जागी आपण 1-1 तासाचे स्लॉट तयार केले. बरोबर? त्यानंतर नोट्स कॉपी करण्यापेक्षा आपण जे काही वाचलेलं आहे ते बंद करून समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न केला, स्वतः आठवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला, जर या पद्धतीने गेला, तर तुम्हाला काही लक्षात राहणार नाही. या पद्धतीने गेला, तर तुम्हाला भरपूर जास्त वेळपर्यंत लक्षात राहील. तुम्ही विसरणार नाही. समजलं? लक्षात आलं? व्हेरी गुड. एम-पी-एस-सी मध्ये तुम्ही किती तास अभ्यास करता, यावरून तुम्हाला यश नाही मिळत. तुम्ही जेवढा वेळ अभ्यास करता, तो तुम्ही कसा करता, त्याचा पूर्ण कार्यक्षमतेने तुम्ही वापर करताय की नाही, त्याच्यावर ते डिपेंडंट असतं. समजलं? म्हणून हा प्रश्न कधी विचारू नका, की तू किती तास अभ्यास करतो? तू कसा अभ्यास करतो? हे मला सांग. हेच विचारलं पाहिजे. समजलं? लक्षात आलं? व्हेरी गुड. यामुळे तुमचा अभ्यास जो आहे, तो अभ्यास एकदम जोरदार होईल आणि तुमची परीक्षेची तयारी जोरदार होईल. लक्षात ठेवा, सरळ सेवा परीक्षा जी आहे, तेवढीच एम-पी-एस-सीची ग्रुप सीची परीक्षा सुद्धा कठीण आहे. दोन्ही सारख्याच आहे. सगळ्या परीक्षा कठीण असतात, सगळ्या परीक्षा सोप्या. आपली अभ्यास करण्याची पद्धत किती सोपी आहे आणि किती चांगली आहे, यावरून ती परीक्षा आपण पास होऊ की नाही आणि ती सोपी आहे की नाही हे ठरते. म्हणून मनात भीती बाळगू नका. मी तुमच्यासोबत आहे. ठीक आहे. टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुमच्यासोबत आहे. जो सरळ सेवेचा विद्यार्थी आता एम-पी-एस-सीची तयारी त्याला करावी लागणार आहे. क्लर्कसाठी, कृषी सेवकासाठी, ग्रामसेवकासाठी, गट क आणि गट ब चे सगळे पद आता एम-पी-एस-सीकडे आलेले आहेत. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. या क्षेत्रामध्ये आम्हाला अनेक वर्षाचा अनुभव आहे. यू-पी-एस-सी पासून तर राज्यसेवेपर्यंत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, कंबाईनच्या परीक्षेला आम्ही शिकवलेला आहे. आम्ही सरळ सेवेला शिकवणारे टीचर नाहीये. आम्ही प्रॉपर एम-पी-एस-सीला शिकवणारे टीचर आहे. त्यामुळे आम्हाला माहित आहे, की तुम्हाला परीक्षेत प्रश्न कुठे येणार? कोणते मुद्दे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे? ठीक आहे. कोणते मुद्दे महत्त्वाचे नाही आहे? किती पुस्तकं तुम्ही वाचले पाहिजे? कसे वाचले पाहिजे? याचा अप्रोच आम्हाला परफेक्ट माहिती आहे. तुम्ही आम्हालाच फॉलो करा असं मी म्हणत नाही. पण त्याला नक्की फॉलो करा, की ज्याला हे सगळं माहिती आहे. त्याला कधीच फॉलो करू नका, की जो हे दाखवतो, की मला माहिती आहे. समजलं? लक्षात आलं? येस. तर तुम्ही अभ्यास करा. तुमच्यासोबत आम्ही आहोत. ठीक आहे. जर तुम्हाला कोणतंही मार्गदर्शन लागलं तर मला नक्की सांगा. ओके. आपल्याकडे राज्यसेवेची बॅच आहे. तुम्हाला या परीक्षेचा सिलेबस नक्की बघा. रोज सिलेबस पहा. 2026 मध्ये काही जागा नक्की ऍड होईल, पण 2027 ला मात्र सगळ्याच जागा ऍड होतील. म्हणून आत्तापासून तयारी करा. जो आत्ता लवकर तयारीला लागेल तो लवकर जिंकेल. जो उशिरा लागेल तो उशिरा जिंकेल. बरोबर? आणि पहिली वेळ जेव्हा परीक्षा राहते तेव्हा भरपूर चांगला चान्स असतो. तर बघा, लक्षात घ्या, की आपल्याकडे राज्यसेवेची बॅच तर आहे, पण कंबाईनची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. ठीक आहे. ही तीच परीक्षा आहे, की ज्या परीक्षा तुम्हाला द्यायची आहे सरळ सेवावाल्यांना. तर त्याची बॅच आपल्याकडे ऑलरेडी आहे. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. एकच टीचर सगळे विषय शिकवत नाही आपल्याकडे. कारण आपण याच्यावर बिलीव्ह करतो, की एक टीचर एकाच विषयामध्ये परफेक्ट राहतो. कळलं? तर प्रत्येक विषयासाठी फॅकल्टी आहे. मी स्वतः इतिहास हा विषय तुम्हाला शिकवतो. आणि परीक्षेमध्ये आपले जवळपास जवळपास 80 to 85% प्रश्न परीक्षेत येतात, जे काही आपण शिकवतो त्यात. ओके. आणि रात्री 10ला आपलं लेक्चर असतं, त्याला नक्की फॉलो करा. काही अडचण राहिली तुम्हाला तर मला नक्की सांगा. ठीक आहे. माझा मोबाईल नंबर तर मी तुम्हाला दिलेला आहे की नाही? हे बघा, इथे दिलेला आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला नक्की सांगा. माझ्याकडे पुन्हा एक टेक्निक आहे, ते सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येईल. पुढचं लेक्चर राहणार आहे, की आपली एम-पी-एस-सीची ग्रुप सीची परीक्षा कशी असणार आहे, किती टप्प्यामध्ये असणार आहे, किती मार्कांची असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे, यावर मी तुमच्यासाठी घेणार आहे. ओके. चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा, शेअर करा. बाय बाय. आणि लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.